Sharmila, I think we can start now. Sharmila? Lata, am I audible? Yes. Oh, okay. आपण सुरुवात करायची का? हो. नमस्कार, मी शर्मिला देव परिसर तर्फे या वेबिनार मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपला आजच्या चर्चेचा विषय आहे ट्रॅफिक पोलीस आणि वायू प्रदूषण. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणची हवेची गुणवत्ता किंवा ज्याला आपण म्हणतो एअर क्वालिटी खराब होते, तेव्हा त्याचे परिणाम सर्वांनाच सहन करावे लागतात. पण काही असे नागरिक गट आहेत ज्यांना त्यांच्या व्यवसायामुळे बरेच तास रस्त्यांवर थांबून काम करावे लागतं. त्यांना वायू प्रदूषणाचा जास्त त्रास सहन करावा लागतो, कारण त्यांचा प्रदूषित वातावरणाशी जास्त संपर्क येतो. आणि सहसा ज्या रस्त्यांवरती ते काम करतात ते फार धुळीचे असून वाहनांच्या गर्दीने भरलेले असतात. पण ज्या गटांमध्ये जास्त परिणाम होतो त्यांनाच या गंभीर विषयाची कितपत माहिती आहे हे कळण्यासाठी आम्ही ट्रॅफिक पोलीस, रस्त्यांवरील विक्रेते व फेरीवाले, कचरा वेचक आणि रिक्षा चालक अशा 4 गटांसोबत वायू प्रदूषणावर एक सर्वे मागच्या वर्षी पूर्ण केला. आजच्या कार्यक्रमात माझे सहकारी श्वेता ह्या आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर आपल्या आजचे पाहुणे डॉक्टर अजित कुलकर्णी आपल्याला वायू प्रदूषणाचे परिणाम आणि त्यांच्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो हे समजावून सांगणार आहेत. डॉक्टर कुलकर्णी हे पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सिनियर पल्मोनॉलॉजिस्ट म्हणजे छातीच्या विकाराचे डॉक्टर म्हणून जोडले आहेत. त्याचबरोबर खडकी डिव्हिजनचे श्री मदने आणि डेक्कन डिव्हिजनचे श्री केकण हे रस्त्यावर जे 7 ते 8 तास उभे राहून काम करत असतात, त्यांना वायू प्रदूषणाचा त्यांचा अनुभव आणि त्यावर त्यांचा दृष्टिकोन व्यक्त करणार आहेत. यापुढे DCP राहुल श्रीरामे या विषयावर आपले मत मांडतील आणि परिसरचे प्रोग्राम डायरेक्टर रणजित गाडगीळ वेबिनारचा समारोप घेतील. तर मी आता श्वेताला विनंती करते की तिने आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात करावी. धन्यवाद शर्मिला. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो, येतोय. ओके. मी आता एकदम थोडक्यात आम्ही जो सर्वे केला होता त्याचे निकाल तुम्हाला सांगेन. आम्ही हा सर्वे 100 ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत केला, ज्याच्यात 79 पुरुष आणि 21 महिला होत्या. सर्वे चतुश्रृंगी, कोथरूड, डेक्कन आणि खडकी पोलीस स्टेशन इथे करण्यात आला. वयोगट बघितला तर 31 ते 40 वर्षे ह्यात जास्तीत जास्त पोलीस होते 45, आणि बाकीच्या वयोगटातही थोडेफार पोलीस होते. शिक्षण बघितलं तर असं म्हणायला हरकत नाही की जवळजवळ सगळेच 12वी उत्तीर्ण आणि त्या पुढचे होते. 4 ट्रॅफिक पोलीस जे होते ते 10वी आणि 10वीच्या खालील शिक्षण घेतलेले होते. जो पहिला आमचा प्रश्न होता तो हा होता की हवा प्रदूषण, वायू प्रदूषण आपण जो म्हणतो त्याच्याशी निगडीत काही एक थोड्या मूलभूत संकल्पना आहेत, त्या ट्रॅफिक पोलिसांना किती माहिती आहेत हे आम्हाला बघायचं होतं. तर त्यातून असं दिसून आलं की हवा प्रदूषण हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती होतं, वायू प्रदूषण सगळ्यांनीच ऐकलं होतं. त्या पाठोपाठ 62 पोलिसांनी सूक्ष्म धूलिकण म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर पोल्युशन हा एक जो प्रदूषणाचा खूप महत्वाचा भाग असतो, ज्याचे आपल्या शरीरावरती खूपच विपरीत परिणाम होतात, त्याबद्दलही 62 म्हणजे बऱ्यापैकी पोलिसांनी ऐकलेलं होतं. अल्ट्राफाईन पार्टिक्युलेट पोल्युशन जे असतं आणि हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स ह्याबद्दल मात्र निम्म्याहून कमी ट्रॅफिक पोलिसांनी ऐकलं होतं. त्याबद्दल एक थोडंसं सांगायचं म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जो असतो तो हवा किती प्रदूषित आहे हे मापण्याचं एक साधन आहे, की म्हणजे आपण म्हणतो हवा प्रदूषित आहे पण किती प्रदूषित आहे त्याचा एक नंबर, एक आकडा काढण्यात येतो आणि त्यावरून आपल्याला कळतं की हवा किती प्रदूषित आहे. तर हे मात्र कमी लोकांना माहिती होतं, कमी ट्रॅफिक पोलिसांना माहिती होतं. आम्ही पोलिसांना हेही विचारलं की तुम्ही हवा प्रदूषण किंवा हवेची गुणवत्ता जी आहे ती तपासता का किंवा ती कधी बघता का? तर 80% पोलिसांनी म्हणलं की ते कधीच हवा प्रदूषण किंवा हवेची गुणवत्ता तपासत नाहीत. त्यापुढे आम्ही हेही विचारलं की तुम्हाला जर तपासायची झाली तर तुम्हाला कशी तपासणं हे सर्वात सोयीस्कर पडेल. तर
तेव्हा ते म्हणले की मोबाईल ऍपच्या द्वारे जर आम्हाला हवा प्रदूषण किती आहे हे कळालं तर आम्हाला ते सगळ्यात जास्त सोयीस्कर पडेल. त्यापुढे आम्ही विचारलं की पुण्याच्या हवेची गुणवत्ता तुम्हाला कशी वाटते, तर त्यात 68% म्हणजे 100 पैकी 68 पोलिसांनी असं म्हणलं की समाधानकारक आहे असं वाटतं. आता ह्या प्रश्नात 2-3 मुद्दे आहेत. पहिला म्हणजे की हवेची गुणवत्ता आम्हाला कुठे कुठे असं जाणवलं की हवेची गुणवत्ता आणि हवामान ह्यात गफलत होते आहे का हे थोडंसं बघायला पाहिजे. तर हा मला मुद्दा स्पष्ट करायचा वाटतो की हवामान वेगळं आणि हवेची गुणवत्ता वेगळी. कारण पुण्यात कसं आहे की आधीपासून पुण्याची हवा चांगली आहे असं एक मनात आपल्या असतं, पेन्शनर्स पॅराडाईज म्हणलं जातं, पण हवामान आणि हवेची गुणवत्ता यात फरक आहे. दुसरं असं की पुणे जरी आता इथे 68% पोलिसांना जरी वाटत असलं की समाधानकारक आहे, तरी हे आय थिंक तुम्हाला सांगण्यासारखं आहे की पुणे हे आपल्या भारतातील 122 शहरांपैकी आहे ज्याचं प्रदूषण राष्ट्रीय स्टँडर्ड्स आहेत त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुणे खरं तर एक प्रदूषित शहर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्याचा हा आय थिंक एअर पोल्युशनचा हाच मुद्दा आहे की आपल्याला प्रदूषण दिसत नाही, डोळ्यांना अगदी थेट दिसत नाही आणि त्याचे जे परिणाम असतात ते आज मी प्रदूषित हवेत राहिले आणि उद्या काहीतरी झालं असं होत नसल्यामुळे हा मुद्दा कुठेतरी दुर्लक्षित केला जातो असं आम्हाला वाटतं. ह्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आरोग्याशी निगडीत आहेत. तर हवा प्रदूषणाबद्दल मुख्य म्हणजे का बोलावं किंवा का त्याच्याबद्दल काहीतरी करावं, तर ह्याचं प्रामुख्याने एकच कारण आहे की त्याचा आपल्या शरीरावरती, आपल्या राहण्यावरती, आपल्या जगण्यावरती खूप मोठा परिणाम होतो आणि तो परिणाम आम्हाला असं जाणवलं की खूप लोकांना माहितीच नाहीये. लोकांना जाऊ द्या, ऑथॉरिटीजनाही माहिती नाही, जे अगदी आपल्या शहराची काळजी घेतात, शहरावरती काम करतात, त्यांनाही हा परिणाम माहीत नसावा असं आम्हाला वाटतं. तर आम्ही विचारलं, आम्ही काही रोगांची नावे दिली, आजारांची नावे दिली आणि पोलिसांना विचारलं की ह्यापैकी कुठले आजार हे वायू प्रदूषणामुळे होत असावेत किंवा वाढत असावेत असं तुम्हाला वाटतं. तर जसं तुम्हाला ग्राफमध्ये दिसतंय की बहुतांश पोलिसांनी दमा किंवा अस्थमा जो असतो, जो श्वसनाचा एक आजार असतो, तो वायू प्रदूषणाशी त्यांनी बरोबर जोडला. त्या पाठोपाठ हृदयविकाराचाही जोडला. पण बाकीचे जे इथे दिसतायत, बाळांमध्ये जन्मदोष म्हणा, न्यूरोलॉजिकल आजार ज्याला म्हणतात, मज्जासंस्थेशी निगडीत आजार, मेंदूचे आजार, मधुमेह, डायबिटीज, मेंटल इलनेसेस, मानसिक आजार, हे वायू प्रदूषणाशी निगडीत आहेत असं पोलिसांना वाटलं नाही. हा आपण समजुतीचा भाग पहिला बघून घेऊयात आणि खरं काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवीन. त्यानंतर आम्ही विचारलं की कुठल्या अवयवांवरती वायू प्रदूषणाचा परिणाम होत असावा जास्तीत जास्त, तर त्यामध्ये डोळ्यांवरती होत असावा असं पोलिसांनी म्हणलं आणि यकृतावरती होत असावा असंही त्यांना वाटलं. आता हे त्यांना का वाटलं हे आम्ही तेवढ्या डिटेलमध्ये सर्व्हेमध्ये जाऊ शकलो नाही, पण निश्चितच वास्तव काय आहे हे बघणं आय थिंक खूपच इंटरेस्टिंग राहील. शेवटचा जो प्रश्न होता ह्या निगडीत तो असा होता की वायू प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास म्हणजे वयोगट बघायला गेलं की लहान मुलांना होतो का मध्यमवयीन लोकांना होतो का वयस्कर लोकांना होतो, तर बहुतांश ट्रॅफिक पोलिसांना असं वाटले की वयस्कर जी लोक आहेत त्यांना वायू प्रदूषणाचा सर्वाधिक जास्त त्रास होत असावा. आता खरं काय आहे ते थोडंसं बघूया. खरं हे आहे की आपण प्रश्न बाय प्रश्न जाऊयात की हवा प्रदूषणाने नुसतंच दमा किंवा श्वसनाचे रोग होत नसून त्यांनी एवढे हे जे सगळे स्लाइडवर दिसत आहेत की फुफ्फुस नलिकांचे आजार होतात, दमा, फुफ्फुसांचा आजार, ॲलर्जी, कान नाक घसाचे आजार, विविध प्रकारचे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, डायबिटीज आणि रक्तवाहिन्यांचे आजार, मानसिक रोग हे सगळे वायू प्रदूषणामुळे होतात, वाढतात. आता होतात म्हणतो आपण तेव्हा असं नाहीये की नुसतंच वायू प्रदूषणामुळे हे आजार होतात. जसं की आता डायबिटीज तुम्ही बघितलं तर डायबिटीज काय असतं की रक्तातली तुमची साखर वाढली आहे आणि ती रेग्युलेट म्हणजे ती नियंत्रित करता येत नाहीये. तर तसंच पण त्याला दुसरीही कारणं असतात की तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुम्ही झोपता कधी, उठता कधी, जेवता कधी. तसंच हे ओळखणं गरजेचं आहे की वायू प्रदूषण हे ह्या व्हेरिएबल्स पैकी खूप महत्वाचं व्हेरिएबल आहे की वायू प्रदूषणामुळे जरी हे नुसतं होत नसलं तरी त्याच्यामुळे त्याचा धोका संभवतो, त्याची तीव्रता वाढते आणि तुमची जी रोगांना प्रतिकार करण्याची जी क्षमता असते ती कुठेतरी कमी होत असावी. ह्याचबरोबर वयोगटाचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जरी बहुतांश लोकांना असंच वाटतं की वयस्कर लोकांना सर्वाधिक त्रास होत असावा, पण खरं असं आहे की जी लहान मुलं असतात त्यांना हा त्रास जास्त होतो. ह्याचं कारण एकच की त्यांची जी अवयवांची वाढ असते ती अजून पूर्ण झालेली नसते, ती होत असते. त्यामुळे मेंदूची वाढ,
फुफ्फुसांची वाढ, बाकी अवयवांची वाढ ही वायू प्रदूषणाशी संपर्क आल्यामुळे खुंटते, कमी होते आणि त्यामुळे लहान मुलांना ते सर्वाधिक धोक्याचं आहे. त्याचबरोबर हेही सांगावसं वाटतं की लहान मुलांमध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे त्याच्यासाठी वायू प्रदूषण हा एक खूप मोठं कारण आहे. इनफॅक्ट न जन्मलेलं बाळ म्हणजे आईच्या पोटातलं बाळ ह्याच्या वाढीवरही वायू प्रदूषणाशी आईचा संपर्क आल्यामुळे विपरीत परिणाम होतात. म्हणजे जे जन्मदोष असतात, बर्थ डिफेक्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरही त्याचा खूप गंभीर परिणाम होतो. आणि हे सगळं दाखवणारे खूप सारे अभ्यास जगात आहेत, पण आपल्याला कोणालाच हे फारसं काही माहित नसतं. आता आरोग्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण जर कोविड बद्दल बोललो नाही तर ते अपूर्ण राहील, कारण मागच्या 1 वर्षात कोविडनी थैमान घातलाय. त्यामुळे आम्ही पोलिसांना हेही विचारलं की कोविड-19 आणि वायू प्रदूषण ह्याचा काही संबंध आहे असं त्यांना वाटतं का? तर 50% पोलिसांना वाटले की त्याचा काही संबंध नाही. पण आम्ही हाही त्यांना प्रश्न विचारला की जे 2 महिने मागच्या वर्षी कडक लॉकडाऊन होता, तेव्हा वायू प्रदूषणाच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे की वायू प्रदूषण कमी होऊ शकते. शहरांमधलं वायू प्रदूषण कमी होऊ शकतं. हे कुठेतरी सगळ्यांना जाणवलं, कारण गाड्या आणि सगळीच ऍक्टिव्हिटी जी शहराची असते ती एकदम ठप झाली आणि त्याच्यामुळे वायू प्रदूषण एकदम कमी झालं. तर असा प्रश्न विचारला असता बहुतेक पोलीस म्हणाले की हवा शुद्ध होती आणि त्यामुळे आम्हाला जास्त उत्साही वाटलं असं 70% पोलीस म्हणाले. डोळ्यांची जळजळ कमी झालं असं त्यांना जाणवलं आणि अस्थमाचा ज्यांना त्रास होता त्यांना त्रास कमी झाला असं बऱ्याचशा पोलिसांना वाटलं. पण मला इथे खूप महत्वाचं सांगायचं की हा जो प्रश्न आहे की कोविड आणि वायू प्रदूषण ह्याचा संबंध आहे का, तर आहे, निश्चितच आहे. आणि हाही मी बाकीच्या आजारांबद्दल जे सांगितलं की नुसतं वायू प्रदूषणामुळे कोविड होतो असं नाही, पण दीर्घकाळ प्रदूषित हवेशी संपर्क येत असल्यास कोविड-19 संसर्गाने मृत्यूचा धोका संभवतो. म्हणजे जो पसरण्याचा रेट आहे किंवा जो तीव्रता आहे आजाराची ती निश्चितच वायू प्रदूषणामुळे वाढते आणि ह्याच्यावरही अभ्यास झाले आहेत. आणि इनफॅक्ट मला असंही सांगावसं वाटतं की ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर जो ह्या वर्षीचा कोविडचा स्ट्रेन आहे तो वेगळा आहे, तो म्युटेट होऊन वेगळा आहे आणि तो फार लवकर पसरतो आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की तो सगळे डॉक्टर्स आणि WHO नेही हे सांगितलं आहे की तो हवेमार्फत पसरतो आहे आणि त्यामुळेच डबल मास्किंग आणि ह्या गोष्टी डॉक्टरांनी सगळ्यांना सजेस्ट केलेल्या आहेत. तर वायू प्रदूषण आणि कोविडचा संबंध नाही असं निश्चितच नाहीये आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यापुढे आम्ही विचारलं की हवा कशामुळे प्रदूषित आहे हे असं पोलिसांना वाटतं. तर पोलिसांनी त्याचे 2 त्यांना स्रोत वाटले प्रदूषणाचे, ते म्हणजे औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांचे उत्सर्जन. आणि इथे एक सांगावसं वाटतं की प्रदूषणाबद्दल आपल्याला काही करायचं असेल तर प्रदूषण हे कुठल्या एका स्रोतातून होत नाही, हे खूप वेगळ्या स्रोतांतून होतं. पण ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर नक्की कशामुळे प्रदूषण होतंय हे शहरांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि चित्रात जसं दिसतंय की त्याचे वेगळे स्रोत आहे, पण मुख्य असं पोलिसांना वाटलं की वाहनं आणि औद्योगिक उत्सर्जन हे असावं. त्याचबरोबर आधीच्या ग्राफमध्ये पण आपण बघितल्याप्रमाणे की पार्टिक्युलेट मॅटर आणि अल्ट्राफाईन पार्टिक्युलेट मॅटर ह्याबद्दल पोलिसांना फारसं त्यांनी कधी ऐकलं नव्हतं आणि ते आय थिंक ते खूपच महत्वाचं आहे, जे मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवेन. तर वास्तवही पोलिसांना जे वाटतंय त्याच्याशी खूप वेगळं नाही आहे की वाहनं हे कुठल्याही, पुण्याचंच नव्हे कुठल्याही शहरांचं एक खूप मोठं प्रदूषणाचा स्रोत आहे. इनफॅक्ट PM 2.5 पार्टिक्युलेट मॅटर पोल्युशन जे आहे ते मुख्य म्हणजे वाहनं आणि रस्त्यांवरची जी धूळ असते त्यातून त्याचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे वाहनं कमी करणं हा प्रदूषण कमी करण्याचा एक खूप मोठा भाग आहे असं आम्हाला वाटतं. इथे दाखवल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर बद्दल थोडं सांगायचं झालं तर हे अतिशय सूक्ष्म असे कण असतात प्रदूषणाचे आणि ते तुम्ही बघितल्याप्रमाणे आपला जो केस आहे त्याच्यापेक्षाही खूप छोट्याशा वाळूच्या कणापेक्षाही खूप छोटा असा हा कण असतो. आणि तो का एवढा धोकादायक आहे, कारण तो आपण श्वासातून आपल्या शरीरात जातो आणि तो इतका छोटा आहे की तो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये उतरून सगळ्या अवयवांपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यामुळेच वायू प्रदूषणाचा प्रभाव हा सगळ्या अवयवांवर होतो, केवळ नाक, कान, घसा असं नाही. तर आम्ही पोलिसांना हेही विचारलं की प्रदूषण कमी कसं करता येईल असं त्यांना वाटतंय. तर जसं त्यांनी आता तुम्ही बरोबर स्रोत ओळखला त्यामुळे त्याच्यावरतीच तुमचे प्रदूषण कमी कसं करता येईल हा तुमचा सजेशन त्याच्यावर आलं की
वाहनं जी आहेत रस्त्यांवरची ती कमी कशी करता येतील, जेणेकरून प्रदूषण कमी होईल. आणि इथे मला म्हणजे तुम्ही बघाल तसं की 2 मुख्य गोष्टी आहेत, की जर बस ट्रान्सपोर्ट हे सक्षम झालं, जर बसेस जास्त असल्या, वेळेवर येत असल्या, तर लोकं आपल्या गाड्या सोडून बसेसनी प्रवास करायचा विचार करतील, जेणेकरून रस्त्यावरच्या गाड्या कमी होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे छोटे अंतर आहेत, जर मला जवळ कुठे जायचं असेल, तर मला सायकल आणि चालत, पायी हे सोयीस्कररित्या सुरक्षितपणे जाता आलं, तर मी माझी गाडी त्या एका छोट्या ट्रिपसाठी काढणार नाही. अशा रीतीने जी दळणवळणची जी व्यवस्था आहे आपल्या शहरातली, ती जर कुठेतरी बदलली, तर प्रदूषण नक्कीच कमी करता येईल असं पोलिसांना वाटलं. आणि शेवटचा हा जो प्रश्न आम्ही विचारला होता, तो होता की चा एक कृती आराखडा आहे, पुण्याचा आहे. तो किती जणांना माहिती आहे, की हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पुणेने एक आराखडा केला आहे, हे किती जणांना माहिती आहे? तर हे फक्त 30% लोकांना माहिती होतं. थोडंसं याबद्दल सांगायचं झालं तर नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम हा एक सेंट्रल प्रोग्राम आहे आणि त्याच्यात मी म्हटल्याप्रमाणे 122 शहरं ओळखली गेली. त्यांचं प्रदूषण हे जे स्टँडर्ड्स आहेत, नॅशनल स्टँडर्ड्स आहेत, त्यापेक्षा प्रदूषण जास्त आहे. अशा शहरांना हा प्लॅन करणं गरजेचं होतं आणि तो पुण्याने केला पण आहे. पण आपल्या बऱ्याच जणांना हा माहितीच नसणार आहे आणि 30% पोलिसांनाच फक्त हा माहिती होता. आम्ही जेव्हा हे विचारलं, की हा असा प्लॅन असेल, तर तो कसा काय यशस्वी करता येईल? तर त्याच्या बाबतीत पोलिसांना असं वाटलं, की शासकीय यंत्रणेचा सहभाग तर हवाच हवा, पण त्याचबरोबर नागरिकांचा आणि तंत्रज्ञांचा त्याच्यात सहभाग पाहिजे, की जेणेकरून हा प्लॅन यशस्वीरित्या करता येईल. तर एवढं सांगून मी प्रस्तुती संपवते आणि आता मी काहीच वेळ न घालवता मी पुढच्या आपले जे वक्ते आहेत, पुढचे जे एकच मिनिट पुढचे जे आपले वक्ते आहेत त्यांना मी निमंत्रित करीन. पुढचे आपले वक्ते आहेत डॉक्टर अजित कुलकर्णी आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना वायू प्रदूषणाचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलं असलं तरी डॉक्टरांनी ते सांगितलं तर ते आपल्याला जास्त चांगलं समजेल, त्याचे जास्त प्रभाव पडेल. मी त्यांना अशी विनंती करेन की तुम्ही तो प्रभाव आहे तो तर सांगाच, पण एक अशा गटांच्या दृष्टीने की जे दिवसाचे कितीतरी तास हे रस्त्यांवर अगदी प्रदूषणाच्या मध्यात घालवतात, तर त्यांच्याविषयी काय वेगळे परिणाम आहेत का किंवा त्यांना काही असं वेगळं करता येईल का की जेणेकरून ते वाचू शकतील, अशा आशयाने ते थोडंसं सांगावं असं मी डॉक्टर अजित कुलकर्णी जे सह्याद्रीमध्ये सिनियर पल्मोनॉलॉजिस्ट आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याला हे सांगावं. नमस्कार, डॉक्टर अजित कुलकर्णी बोलतोय. एम आय ऑडिबल? येस. हा. आता तुमच्या आता इथे बरेचसे ट्रॅफिक पोलीस आहेत म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो. गेले 4 ते 6 जवळजवळ आम्ही एक 7-8 वर्ष ट्रॅफिक पोलिसांच्या मध्ये जनजागृतीचं काम करतोय की हवेच्या प्रदूषणाचं काय होतं काय नाही याच्या संदर्भात. तर त्या संदर्भाच्या दृष्टीने आम्ही राईट टू ब्रीथ ऍक्टिव्हिटी गेले एक 10 वर्ष आम्ही राबवत होतो आणि 4 वर्षापूर्वी आम्ही संपूर्ण रस्त्यांवरून जवळजवळ 10,000 लोकांच्या आम्ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट केल्या होत्या. मी त्या मुद्द्यावर येतो परत. पल्मोनरी फंक्शन टेस्ट केल्या होत्या आणि जवळजवळ ट्रॅफिक पोलिसांच्या प्रत्येक हेडक्वार्टरमध्ये जाऊन आणि बऱ्यापैकी हे रोड साईडला जाऊन या सगळ्यांच्या ट्रॅफिक पोलीस लोकांच्या आम्ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट करून घेतल्या होत्या. हा जो मुद्दा आता परिसर संस्थेने घेतलेला आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की एअर क्वालिटी. आपल्याला नदी दिसते, नदी घाण झालेली दिसते की आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला घराची भिंत घाण झालेली दिसली, शेवाळ उगवलेलं दिसलं की आपल्याला वाईट वाटतं. कारण हे डोळ्याला दिसणारे परिणाम आहेत आणि हे आपल्याला डोळ्याला दिसणारे परिणाम आहेत आणि डोळ्याला दिसणारे परिणाम हे असे असल्यामुळे त्याच्याबद्दल आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला ते दिसत असतं. हवा अशी गोष्ट आहे की आपल्याला ती डोळ्याला दिसत नाही आणि जेव्हा शुद्ध हवा प्रदूषित होते म्हणजे काय याबद्दलच आपल्याला कन्सेप्ट नसतात आणि त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टीचं महत्व कळत नाही. म्हणजे युज्युअली आपल्याला जे दिसत असतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवत असतो आणि जे दिसत नाही त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे हवा ही अशी जी गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही म्हणून ती कशी प्रदूषित होते याच्यावर आपण विचार करत नाही. परिसरने सांगितलं की पुणे आधी चांगल्या हवेचं ठिकाण होतं, शुद्ध हवेचं ठिकाण होतं, पण हेच पुण्याचं ड्रॉबॅक आहे. कारण पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या टेकड्यांमुळे पुणे एक असं सॉसर शेप झालेलं आहे.
आजूबाजूला टेकड्या असल्यामुळे पुण्यामध्ये हवेचं सर्क्युलेशन आपल्याला जास्त नाहीये पुण्यामध्ये, त्याच्यामुळे हवा इकडं तिकडं सर्क्युलेट होत नाही. आणि हवा इकडं तिकडं सर्क्युलेट न झाल्यामुळे ती पुण्यामध्ये हवा डॅम्प होऊन राहते, आणि डॅम्प होऊन झाल्यामुळे पुण्यातली हवा एका ठिकाणी स्टॅग्नंट राहते, म्हणून आपलं पुण्यातलं प्रदूषण हे जास्त वाढायला लागतं. दुसरी गोष्ट, वाहनांचं प्रदूषण. आता जे पार्टिक्युलेट मॅटर जे मॅडमनी सांगितलं की 2.5 पेक्षा लहान. आता हे कसं असतं, आपण जेव्हा हवा घेत असतो तेव्हा हवा आपल्याला दिसत नसते, पण आपण तो फील घेत असतो. पण त्याच बरोबरीने छोटे पार्टिकल जे असतात ते आपल्या डोळ्यांना अजिबात दिसत नाहीत, ते आपल्या नाकातून आत जाताना आपल्याला कळत पण नाही. त्याच्यामुळे त्याचा हा धोका हा खूप जास्त असतो. याचा एक प्रयोग करायचा असेल तर बंद अंधाऱ्या खोलीमध्ये दाराचा एक कवडचा मधनं जेव्हा लाईट बाहेर आत येते तेव्हा आपल्याला अशी स्ट्रीम दिसते, आणि त्याच्यामध्ये जे धुळीचे पार्टिकल दिसत असतात ना, ती धूळ म्हणजेच हवा आहे, आणि तेच आपल्या नाकातून जात असते. आणि ह्याच्यामध्ये जे गॅसेस मिक्स होतात वाहनांच्या कंबशन मधून असू, किंवा चुली पेटवण्यावरून असू, रस्त्याच्या कडेला कचरा पेटवण्यावर असो, किंवा आपल्या घराच्या ह्याच्यातून हे सगळे गॅस जे असतात ते हवेमध्ये मिक्स होतात, आणि त्याच्यामुळे हवेचं जे डायल्युशन आहे ते कमी होतं. आता विचार करा, हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे, आणि 21% ऑक्सिजन हा आपण आपल्या शरीरात जातो, आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आपण जगत असतो. त्या 21%वर आपलं सॅच्युरेशन 95 ते 98 असतं. त्याच्यापेक्षा कमी झालं तर दम लागतो. आता हे जे हवेचे प्रदूषणाचे कण जे आहे ते नाकातून फुफ्फुसामध्ये जातात. त्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर ते शरीराच्या सगळ्या भागामध्ये जातात. एकच मिनिट, मला एक इम्पॉर्टंट, एकच सेकंद. हॅलो. हा, सॉरी, एक इमर्जन्सी कॉल कर. हा, तर ह्या फुफ्फुसामध्ये जातं, आणि फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर त्या फुफ्फुसाला आजार होतात. साधारणपणे परिसरने प्रश्न विचारताना अस्थमा आहे का किंवा अस्थमा वाढलाय का असं म्हणतो, पण ह्याच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजाराला आम्ही COPD म्हणतो, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह हँग होतंय. आय थिंक थोडासा डिस्टर्बन्स आलाय. आपण एक 2 मिनिटं वाट बघूया. हा आजार आहे, हा संपूर्ण जगामध्ये एक नंबरचा आजार आहे, ज्याच्यामुळे माणसं मृत्युमुखी पडतात, आणि हा आजाराबद्दल लोकांना फारसं माहिती नाहीये. त्याच्यामुळं प्रदूषणामुळं होणाऱ्या आजाराच्या मध्ये COPD हा सर्वात वरती येतो. त्याच्यानंतर फुफ्फुसाचा आजार, डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार, ह्या सगळे आजार होत असतात, आणि ह्याच्यापासून बचाव करणे हे अत्यंत गरजेचं असतं. आता शुगर जर आपल्याला डायबेटीस असेल तर आपण शुगर मेजर करतो. आपल्याला ब्लड प्रेशरचा आजार असेल तर आपण BP मेजर करतो. आपल्याला कुठलं इन्फेक्शन झालं तर शरीरातल्या पांढऱ्या पेशी बघतो. तसं हे फुफ्फुसांचे आजार झाले किंवा काय झालं तर हे कुठली तपासणी करावी, तर फुफ्फुसांचे आजार झाले तर त्याच्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, ज्याला PFT म्हणतो, अशी आम्ही तपासणी करत असतो, आणि त्याच्यामधनं आपल्याला समजत असतं की आपली फुफ्फुसाची कार्यक्षमता किती आहे आणि आपलं हे काय. त्याच्यानंतर अस्थमा जो आजार आहे, अस्थमा हा आजार माणसामध्ये जेनेटिकली असतो किंवा काही काही वेळा ऍलर्जीमुळे होतो. तर वायू प्रदूषणामुळे ह्या अस्थमाचं एक्झासर्बेशन वाढतं. म्हणजे काय, अक्यूट अटॅक ऑफ अस्थमा आपण जे म्हणतो, ते अक्यूट अटॅक किंवा अक्यूट एक्झासर्बेशन या अस्थमामध्ये आपल्याला अस्थमाचं अक्यूट एक्झासर्बेशन हे वायू प्रदूषणामुळे वाढत असतं. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे होणारे आजार, वाढणारा आजार हा अस्थमा, दुसरा होणारा आजार हा COPD हा मेजर असतो. त्याच्यानंतर फुफ्फुसाचा आजार जो असतो त्याला इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतो. या हवेच्या प्रदूषण काही घटकामुळे होतो. फक्त थोडं डिटूर करतो. डिटूर म्हणजे हा फुफ्फुसा इंटरस्टिशियल हा आजार जो आहे, इंटरस्टिशियल लंग डिसीज, हा फुफ्फुसाचा आजार जो आहे हा कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पिसांमुळे होतो. त्याला वायू प्रदूषण म्हणायचं का नाही वादाचा मुद्दा आहे, पण ते जेव्हा कबुतराची विष्ठा जागोजागी पडलेली असते
जेव्हा ती त्याचे बारीक बारीक कण तयार होऊन जे हवेमध्ये पसरते आणि ती आपल्या नाकातून आपल्या शरीरात जाते, तेव्हा तो आजार होत असतो. सो हवेचं प्रदूषण जेव्हा बघताना आपण ब्रॉड स्पेक्ट्रमने बघायला लागतं. ब्रॉड स्पेक्ट्रमने म्हणजे असं, वायूमुळे होणारं प्रदूषण तर आहेच, त्याच्या बरोबरीने हे बाकीच्या घटकामुळे होणारं हवेचं प्रदूषण सुद्धा हे बघणं गरजेचं असतं. ट्रॅफिक पोलिसांच्या दृष्टीने जर म्हटलं तर ट्रॅफिक पोलीस हे चौकात किंवा अतिशय प्रदूषित भागात उभे असतात. प्रदूषित भागात उभे असताना त्यांनी मास्क लावणे आणि युजली N95 किंवा फिल्टर असलेले मास्क लावणे हे गरजेचं असतं. कोविड नसताना सुद्धा आणि कोविड असताना सुद्धा. कोविड नसताना सुद्धा जेव्हा ते ट्रॅफिक कंट्रोल करत असतात, त्यावेळी हे मास्क लावणे गरजेचे असतात. त्या मागच्या वेळी मी एक सजेशन दिलं होतं, की असंच ट्रॅफिक पोलीस ग्रुप बरोबर डिस्कस करत असताना रोटेशन वाईज ड्युटी लावा. आता ह्याच्यातला प्रॅक्टिकल भाग किती आहे हे मला माहिती नाही. तरी पण कमी प्रदूषित जागेत जास्त प्रदूषित जागा याचं प्रॅक्टिकल मॅपिंग करून त्या पद्धतीने लोकांचं पोस्टिंग लावा, जेणेकरून लोकांचा एक्सपोजर टू द प्रदूषण हा कमी व्हायचा प्रयत्न होईल. तिसरा जो आपल्या हातात नाहीये, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारणे आणि चौथा पब्लिक ट्रान्सपोर्टवर इलेक्ट्रिकल व्हेकलचं प्रमाण वाढणे हा चौथा महत्वाचा इम्पॉर्टंट घटक आहे प्रदूषणाची लेवल कमी करण्यासाठी. पाचवा इम्पॉर्टंट घटक आहे की नॉन भेसळयुक्त पेट्रोल डिझेल मिळणे. नॉन भेसळयुक्त पेट्रोल डिझेल मिळालं तर त्यांनी सुद्धा होणार कंबशन हे बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. सहावा मेंटेनन्स ऑफ द व्हेकल. आरटीओ याच्यामध्ये म्हणजे जसं आपण पीयूसी चाचण्या करतो, पीयूसी चाचण्या करताना त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ती गाडी इमिशनचं किती पे करते. आता ह्या इमिशनचे नॉर्म आरटीओ लोकांना जास्त माहिती आहेत. ते इमिशनचे नॉर्म्स जे आहेत ते कडकपणे फॉलो करणे आणि पीयूसी ज्या चाचण्या ज्या आहेत ह्या सायंटिफिक दृष्ट्या करून घेऊन त्या व्यवस्थित त्याला फॉलोअप ठेवणे हे सुद्धा एक वायू प्रदूषण कमी करण्याचा भाग आहे. अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टी करून हे एकमेकांच्या मिळून हे जर करायला लागलो तर आपण या वायू प्रदूषणावर निश्चित मात करू शकतो. ओव्हर टू यू मॅडम. बरेचसे आमचे जे मुद्दे होते ते कव्हर केले आहेत. एक फक्त मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की आम्हाला असं बऱ्याचदा जाणवतं की लोक म्हणतात की आम्हाला नाही प्रदूषणाने त्रास होत कारण आमची इम्युनिटी चांगली आहे. तर हा जो मुद्दा आहे हा थोडासा तुम्ही क्लॅरिफाय करावा असं मला वाटतं, की इम्युनिटी आणि प्रदूषण याचा काय संबंध आहे? आता इम्युनिटी चांगली आहे हा जो प्रश्न आहे, आता इम्युनिटी म्हणजे काय हा जर प्रश्न तुम्ही तुमच्या सर्व्हे मध्ये हा एक प्रश्न ऍड करायला पाहिजे होता की इम्युनिटी म्हणजे काय. आपण म्हणतो इम्युनिटी चांगले आहे. माणूस दिसायला अगदी घट्टा असता, अगदी काय म्हणतात सिक्स पॅक किंवा व्यायाम करणारं शरीर घट्ट व्यवस्थित असलं म्हणजे त्या माणसाची इम्युनिटी चांगली, असा एक सर्वसाधारण आपल्याकडे कन्सेप्ट असतो. आणि जे वयस्कर माणसं आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये इम्युनिटी कमी, हा एक आपल्याकडे कन्सेप्ट असतो. आता हा इम्युनिटीचा कन्सेप्ट कसा मिथ्य आहे ते बघा. हे कोविडचं एक एक्झाम्पल, आता मगाशी आपलं कोविडचं डिस्कशन चाललं होतं, कोविडचं एक्झाम्पल पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की कोविड एक 60 नंतर ज्यांची इम्युनिटी कमी आहे, ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना लॉंग स्टँडिंग डायबिटीस आहे, ह्या लोकांना कोविडचा त्रास जास्त आहे. सेकंड वेव्ह मध्ये काय झालं, जे वयाचं 40, 35, 30 हे आणि किंवा पहिल्या वेव्ह मध्ये सुद्धा ज्यांचं वय 30, 40 आहे अशा लोकांना पण कोविड झाला होता. आणि ज्यांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर यासारखे आजार नाही आहेत अशा लोकांना पण कोविड झाला. आणि जे हट्टे-कट्टे अगदी माझ्याकडे ऍडमिट, अगदी दररोज जिम करणारे, 100 किलो मॅरेथॉन पळणारे अशी सुद्धा लोक माझ्याकडे ऍडमिट होते. त्यांना सुद्धा कोविड झाला. सो इम्युनिटी आणि कोविड तसा अर्थात समजत नाही, तसा इम्युनिटी आणि प्रदूषणाची बरोबरची फाईट याचाही अर्थार्थी संबंध नाही. कारण इम्युनिटी ही जी असते इम्युनॉलॉजी ही वेगळी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बसत नाहीत. माणसाची इम्युनिटी चांगली आहे म्हणून माणूस चांगला आहे असं नसतं. काही जे आजार जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल अस्थमा हा जेनेटिक आजार आहे. डायबेटीस मध्ये इन्शुलिनच्या जे इन्शुलिन तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत त्याच्यातच प्रॉब्लेम असल्याने इन्शुलिन तयार होत नाहीत. ते काही इम्युनिटीचा भाग नाहीये ना त्याच्यामध्ये. किंवा ब्लड प्रेशर, इम्युनिटी चांगली असते की ब्लड प्रेशर होत नाही असंही भाग नाहीये. किंवा माझी इम्युनिटी चांगली आहे, माझं प्रदूषणाला मी मात करेन असं जे म्हणतात ते साफ चुकीचं आहे. असं काहीही नसतं.
प्रदूषण कमी करणं, इम्युनिटी ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक कुठल्याही आजाराचं उत्तर हे इम्युनिटी नसते. हट्ट्याकट्ट्या माणसांना पण आता 2010 साली स्वाईन फ्लू होत होता. त्या हट्ट्याकट्ट्या माणसांना पण स्वाईन फ्लू होत होता. हट्ट्याकट्ट्या माणसाला पण सर्दी वगैरेचे त्रास होतात. सो इम्युनिटी ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि प्रदूषण ही वेगळी कन्सेप्ट आहे. दोन कन्सेप्ट मिक्स करण्यात काहीही पॉइंट नाही. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही सगळी माहिती दिली. थँक्यू सो मच. आता मी पुढच्या आपल्या प्रोग्रामच्या टप्प्याकडे वळते. आता आपल्या बरोबर आजच्या कार्यक्रमात 2 ट्रॅफिक पोलीस आहेत, जे कर्मचारी आहेत, ट्रॅफिक पोलीस कर्मचारी, जे ऍक्च्युली रस्त्यांवरती 8-9 तास आहेत आणि त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्या अनुभवाबद्दल. तर पहिले जे आपले ट्रॅफिक कर्मचारी आहेत ते आहेत अण्णा केकांड साहेब. ते डेक्कन ट्रॅफिक पोलीस डिव्हिजन बरोबर काम करतात. अण्णा केकांड साहेबांना मी विनंती करीन की त्यांनी अनम्यूट करावं. नमस्कार. नमस्ते मॅडम, ऐकताय का? हो, आवाज येतोय ऐकू. थोडं अजून मोठ्याने बोला जेव्हा मी प्रश्न विचारेन तेव्हा. नमस्कार, तुम्ही पण वेळात वेळ काढून आलात ह्या साठी थँक्यू. तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की तुमच्या जो कामाचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही दिवसाचे कितीतरी तास रस्त्यावर असता, एकदम प्रदूषित हवेमध्ये असता. तर त्याचा तुम्हाला पर्सनली कधी असं जाणवलं आहे का की काहीतरी त्याचा परिणाम झालाय, किंवा तुम्हाला नाही तर तुमच्या सहकाऱ्यांना असं कधी जाणवलं आहे का की त्याचा शारीरिक तुमच्यावरती काहीतरी परिणाम होतोय? तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. नमस्ते मॅडम, आम्ही दिवसातील कमीत कमी साहेब तुमचा आवाज एकदम कमी येतोय, थोडं मोठ्याने बोला. मॅडम, आम्ही रस्त्यावरती कमीत कमी 8 ते 9 तास उभा असतो दररोज, आणि त्या दरम्यान आम्हाला बऱ्याचशा समस्या पण येत असतात. त्यातील एक समस्या म्हणजे प्रदूषणाची. त्यामध्ये आम्हाला दिवसभर काम केल्यानंतर ॲलर्जी सारखा आजार उद्भवतो, सर्दी. जास्तीत जास्त लोकांना धुळीच्या ॲलर्जीचा सामना करावा लागतो. ही एक मोठी समस्या आहे. आणखी काय बोलत होता मॅडम? दुसरा प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की आता तुम्ही जो घटनाक्रम बघितला, मी ज्यांना ऐकू नये आलं त्यांना मी सांगते की केकांड साहेब म्हणले की त्यांना त्रास तर म्हणजे ॲलर्जीचा किंवा सर्दीचा, जी ॲलर्जिक सर्दी असते त्याचा त्रास जाणवतो. आणि केकांड साहेब थोडासा माईक जर जवळ धरलात ना तुम्ही तर आवाज थोडा जास्त येईल, म्हणजे तुमचं जे हेडफोनचा माईक आहे तो. हा. दुसरा प्रश्न असा तुम्हाला आहे की आजचा कार्यक्रम तुम्ही बघितला, डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं, आमची पीपीटी बघितली, तर त्यातनं तुम्हाला असं काही नवीन कळलं का, किंवा धक्कादायक किंवा आश्चर्य वाटेल असं हवा प्रदूषणाबद्दल काही कळलं का? डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे बरेचसे आजार होतात, जसे की अस्थमा असेल, फुफ्फुसाशी संबंधित काही आजार, हे जास्त धक्कादायक आहे. बरोबर. अच्छा, तुमचा आवाज अजूनही खूपच कमी येतोय. अच्छा, मी आता हेच थँक्यू केकांड साहेब, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल. आता मी मदने साहेबांना आपल्याशी बोलायला विनंती करीन आपल्या बरोबर. मदने साहेब, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? आणि अनम्यूट मी तुम्हाला व्हायला रिक्वेस्ट करतेय, तर तुम्हाला ते करता येतंय का? मला वाटतंय मदने साहेबांना आता आपल्या बरोबर कनेक्ट करता येत नाहीये. मी परत एकदा ट्राय करते, नाहीतर आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर जाऊया. असं वाटतंय की त्यांना नाही कनेक्ट करता येते. ठीक आहे, आपल्या कार्यक्रमाचा जो शेवटचा टप्पा आहे
तो आहे आपण बोलणार आहोत डीसीपी साहेबांबरोबर. डीसीपी साहेब श्री राहुल श्रीरामे. अच्छा सॉरी, 2च मिनिटं. साहेब तुम्हाला आमचा आवाज ऐकू येतोय ना? हॅलो. जाऊ दे, काहीतरी इश्यू येतोय, तर आपण ठरल्याप्रमाणे आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. अच्छा नाही, मदने साहेब आलेले आहेत. अनम्यूट करा आणि मी तुम्हाला 2 प्रश्न विचारीन. त्याची फक्त आम्हाला तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायचं होतं. अनम्यूट करू शकता का तुम्ही? तो जो माईक आहे ना त्याच्यावर क्लिक करा मदने साहेब. काहीतरी इश्यू येतोय. मला वाटतं की आपण कार्यक्रमात पुढे जाऊयात, कारण त्याच्यात बराच वेळ जातो. हॅलो मॅडम. आता हॅलो. करीन. हा मॅडम, PI चुडाप्पा बोलतो, हडपसर ट्रॅफिक. सॉरी, मला ऐकताय का? एक 2 मिनिटं. हॅलो. प्रश्नांची वेळ नाहीये. एक कार्यक्रम पूर्ण करूयात हॅलो. आणि प्रश्नांचा वेळ असेल तर आपण प्रश्न उत्तर घेऊया. हॅलो. ही विनंती करते तुम्हाला. कार्यक्रमात पुढे जाऊयात. शेवटचा आपला जो टप्पा आहे तो आहे की आपण पुण्याचे जे डीसीपी आहेत त्यांना राहुल श्रीरामे साहेब त्यांच्याशी आपण काही गप्पा मारणार आहोत ह्याविषयी. तुमचं ह्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत सर. पहिला आम्हाला जो प्रश्न आहे तो असा आहे की आपण आता हवा प्रदूषणाचा हा जो कार्यक्रम ऐकला, आपण डॉक्टरांचंही बोलणं ऐकलं की ट्रॅफिक पोलिसांच्या आरोग्यावरती वायू प्रदूषणाचा खूप मोठा परिणाम होतो आहे असं दिसून येत आहे. पण हे समजल्यानंतर पोलीस यंत्रणा म्हणून आपण काही पावले उचलू शकाल का, किंवा तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी करता येऊ शकेल जेणेकरून हा जो परिणाम आहे प्रदूषणाचा खूप घातक असा तो कमी करता कसा येईल? आपण पोलीस म्हणून आपण त्याबद्दल काय करू शकता असं तुम्हाला वाटतं? श्रीरामे साहेब. सूरज, तुला ते दिसतायत का? मी त्यांचं नावच शोधतोय. ते जॉईन झाले होते. झाले होते ते, पण आता पुन्हा आता नाहीये. हॅलो. बघता येईल का त्यांना? हॅलो. तोपर्यंत आपण एखादा प्रश्न घ्यायचा का? हा, दादासाहेब म्हणून कोणीतरी आहेत, ते प्रश्न विचारतात आहे. अच्छा, ओके. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी PI दादासाहेब चुडाप्पा बोलतो, हडपसर ट्रॅफिक. ऐकताय मला? हो बोला ना. हा, तेच पोल्युशन बाबत सरांचं आतापर्यंत आम्ही मार्गदर्शन ऐकलेलं आहे. खरं आहे, ट्रॅफिकचे जे पोलीस कर्मचारी आहेत हे चौकामध्ये ड्युटी करावं लागतं ट्रॅफिक नियमन करत असताना. हॅलो. बोला. हा, चौकामध्ये उभं राहून, पावसाळा असू दे किंवा उन्हाळा, कुठलाही ऋतू असू दे, चौकामध्ये उभं राहून ट्रॅफिक कंट्रोलिंग करावा लागतो. परंतु आजकाल जे ट्रॅफिक जे आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ट्रॅफिकचं प्रमाण अत्यंत खूप आहे आणि त्यामुळं ट्रॅफिक कर्मचारी हे चौकामध्ये उभं राहून ट्रॅफिक नियमन करत असल्यामुळे साहजिकच हे जो पोल्युशनचा परिणाम आहे ते ट्रॅफिक पोलिसांवरती होत असतो. तर माझ्या मते मास्क तर आता अलीकडे कोरोना सुरू झाल्यापासून सर्व अधिकारी असू दे, आमचे स्टाफ असू दे, हे मास्क वापरतात. परंतु मास्क वापरणं एवढं सफिशियंट आहे का? जे वाहनांचं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणापासून जर आपल्याला जर संरक्षण करायचं असेल तर मास्क एवढं सफिशियंट आहे का? आणखीन काय काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी? हे आम्हाला मार्गदर्शन करा.
हा प्रश्न डॉक्टरच सगळ्यात डॉक्टर अजित कुलकर्णीच एकदम व्यवस्थित सांगू शकतील, तर मी त्यांना विनंती करीन. नमस्ते, डॉक्टर अजित कुलकर्णी. मास्क जी कन्सेप्ट आहे ना, आता कोविडमुळे सगळ्यांना मास्क मास्क कळलेलं आहे. पण आम्ही जेव्हा कोविड नव्हता 4-5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्यावर काम करत होतो, त्यावेळी सुद्धा आम्ही ट्रॅफिक पोलिसांना सजेस्ट करत होतो की मास्क हा आपल्याला वापरायला पाहिजे चौकात ट्रॅफिक नियमन करताना सुद्धा. अगदी मास्क असेल तर रुमाल बांधणे किंवा ह्या गोष्टी तरी करायला पाहिजे. आम्ही गेली 4-5 वर्ष आले या पद्धतीचा स्प्रेड करतो. पण काय असतं त्यामध्ये रिलक्टन्स हा सगळ्यांचाच असतो. आता सुद्धा मास्क वापरायला सांगितलं तर काय आयुष्यात 100% लोकांना मास्क वापरा म्हटले तर 40% लोक अजूनही मास्क वापरायला तयार होत नाही. हाच रिलक्टन्स आपल्यामध्ये पण असतो जेव्हा आपण ट्रॅफिक नियमन करत असतो. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपण चौकात जेव्हा ट्रॅफिक नियमन करत असतो तो आपण स्वीकारलेला जॉब आहे, तो आपण नोकरी आहे, त्याच्यापासून आपल्याला पडता नाही येणार. पण आपल्याला त्याच्यातून काय करता येईल ते आपल्याला काय, त्याच्यामध्ये सर्वात आता आपल्या हातात असलेली गोष्ट म्हणजे मास्क वापरणे कोविड गेल्यानंतर सुद्धा हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मी मगाशी तसं सांगितलं असं रोटेशन पॉलिसी ड्युटी करणे म्हणजे एखाद्या ट्रॅफिक जास्त ट्रॅफिक कंजेस्टेड एरियामध्ये सतत ड्युटी न करता ते रोटेशन पॉलिसी करणे आणि कमी ट्रॅफिक एरियामध्ये जाणे, परत जास्त ट्रॅफिक एरियामध्ये येणे, अशा पद्धतीने हे दोन गोष्टी करणे. तिसरं, श्वसनाचे व्यायाम करून फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली ठेवणे हा तिसरा हे आहे. हे आपल्या लेवलला आपण करू शकणाऱ्या गोष्टी आहेत. पब्लिकनी काय करायचं किंवा शासनाने काय करायचं ह्याच्यावर स्वतंत्र मोठा एक आपला सेमिनार होऊ शकतो. तो ह्या टाइम मध्ये आपल्याला आता छोट्याशा टाइम मध्ये बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण वैयक्तिक दृष्ट्या आत्ताच्या घडीला आपण मास्क वापरणे आणि रोटेशन वाईज ड्युटी चेंज करून घेणे. आणि चौथं, जे पर्युषणाचे नॉर्म आहेत, जे काय आपण जे पीयूसी चेकचे नॉर्म आहेत ते कडकपणे त्याची अंमलबजावणी करणे आणि ट्रान्सपरंट पद्धतीने अंमलबजावणी करणे, या 4 गोष्टी आपण ऍज अ ट्रॅफिक पोलीस म्हणून आत्ताच्या घडीला वैयक्तिक लेवलला करू शकतो. डॉक्टर साहेब, थँक्यू सर. हॅलो. एक हा, श्रीरामे साहेब जॉईन मॅडम. झाले. हॅलो. हा, पायगुडे सर, श्रीरामे सर आत्ताशी जॉईन झाले, तर आपण त्यांच्याशी बोलून घेऊ आणि मग वेळ उरला तर आपण प्रश्नोत्तर करायची का? हॅलो. हॅलो, पायगुडे साहेबांना प्रश्न विचारू द्या ना. बरं, ठीक आहे. ओके, थँक्यू. डॉक्टर साहेब, आता आपण सांगितलं की मास्क वापरणं हे मागच्या 4 वर्षापासून आपण पोलिसांना सूचना दिलेली आहे, त्याप्रमाणे पोलीस कारवाई करत आहात. फक्त त्यामध्ये आमचा छोटासा एकच प्रॉब्लेम येतो की ट्रॅफिकचं नियमन करत असताना आमच्या पोलिसांना वारंवार तोंडाने बोलण्यापेक्षा, हातवारे करण्यापेक्षा शिट्टीवरती त्यांच्या जोर द्यावा लागतो आणि शिट्टी वाजवून त्यांना ट्रॅफिक नियमन करणं अतिशय सोपं जातं. ज्या वेळेला तुम्हाला शिट्टी वाजवायची आहे त्यावेळेला मास्क असेल तर मग ते काम कमी होतं. याच्यावरही काहीतरी जरा उपाययोजना झाली पाहिजे. नाही, याच्यामध्ये ते मास्क मध्येच R&D करायला लागेल की मास्क ऑन असताना शिट्टी कशी वाजवायला मिळेल, कारण हा प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे, याचा काही करू शकत नाही आपण. म्हणजेच मास्क न वापरणे हा पर्याय आहे त्याच्यासाठी. नाही नाही नाही, त्याच्यामध्ये पण असं करू शकतो. शिट्टी मारण्यासाठी 2 चौकात उभे पण जे साईडला उभे आहेत त्यांनी तरी मास्क लावावा. त्याने मास्क ते आहे पण ऍक्च्युअली मी आपले विचारलं, आपल्याला सांगितलं की हाही आमचा प्रॉब्लेम आहे शिट्टी वाजवणं. सर कॅरी ऑन सर. ईटीपीची वेगळी एक स्लाइड म्हणजे कसं काय उभं केलं तरी चालेल. 4-5 मंथ वाईज श्रीराम साहेबांकडे बोलूयात. मंथ वाईज. नमस्कार सर, तुमचं नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आता तुम्हाला हा पूर्ण कार्यक्रम तुम्ही बघितला आणि त्याच्यातनं असं निश्चितच जाणवलंय की ट्रॅफिक पोलिसांना हवा प्रदूषणाचा खूपच मोठा परिणाम सोसावा लागतो. तर हे समजल्यानंतर पोलीस यंत्रणा म्हणून तुम्हाला असं काही पावले तुम्हाला उचलता येतील असं वाटतं का, किंवा काही विचार येतात का की कसं काय पोलिसांना ह्यातून सुरक्षित ठेवता येईल, कसं काय हवा प्रदूषण कमी करण्यात पोलिसांचा काहीतरी भाग असू शकेल? तुम्ही म्यूट आहात सर, अनम्यूट करा फक्त. आवाज येत नाही सर, आपला म्यूट करा. हा, आता येतोय का आवाज?
आता येतोय सर. आता येतोय सर. हा, आपण विचारलं की ऍज अ डीसीपी ट्रॅफिक म्हणून जे काही परिणाम हवेच्या प्रदूषणामुळे आपले सर्व ट्रॅफिक कर्मचाऱ्यांवरती होत आहेत, त्याच्याबद्दल आपण काय उपाययोजना किंवा त्यांच्या हेल्थ बाबत काय काळजी घेऊ शकतो. यामध्ये आताच डॉक्टर साहेबांनी किंवा आपण जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये जे सर्वात फ्रंटलाईन जे म्हणतो आपण, फ्रंटलाईन इफेक्ट होणारे म्हणजे आपले ट्रॅफिक कर्मचारी, ट्रॅफिक अंमलदार आहेत जे त्याच्यामध्ये. तर सर्वप्रथम ऍक्च्युली जे स्वतःच्या हेल्थची काळजी घेण्याबाबत जे आहेत ते आपण प्रत्येक वेळोवेळी सर्व ट्रॅफिक अंमलदार, सर्व ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना सूचना देतो की स्वतःची काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे, स्वतःच्या हेल्थची. म्हणजे त्याबरोबर जर आपण कॉन्स्टंटली म्हणजे पिरियॉडिकली हेल्थ कॅम्प एक घेतो किंवा हेल्थ कॅम्प घेण्याचं नियोजन पण करतोय. आता जरा पॅन्डेमिक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या झालेल्या नाहीयेत योग्य वेळेमध्ये, परंतु हेल्थ कॅम्प मध्ये बऱ्याच जणांना वेगवेगळे, कुणाला बीपीचा आजार असतो, कुणाला शुगर किंवा आणखीन वेगवेगळे काही आजार असतील. म्हणजे तर ती हेल्थ कॅम्प एक प्रायमरी आहे की ज्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण मग दुसऱ्या ड्युटीमध्ये किंवा दुसरीकडे हाईड करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅफिक कर्मचारी आहेत ही शुड बी फिट, म्हणजे त्यानं फिट असणं आवश्यक आहे. रोडवरती त्याला जवळपास 10 ते 12 तास आपण उभं राहावं लागतं त्याला, आणि त्या पूर्ण वाहनांच्या सानिध्यामध्ये एअर पोल्युशन तर आहेच, त्याचबरोबर वाहनांचं आपलं नॉईज पोल्युशन पण आहे. म्हणजे ज्यावेळेस ट्रॅफिक कर्मचारी घरी जातो तर त्यावेळेस त्याच्या तोंडावरती जी काही धूळ बसलेली असते किंवा त्याच्या नाकामध्ये पण धूळ गेलेली असते, त्याचबरोबर डोकं पण असं सुन्न झालेलं असतं किंवा आवाजांचं जी सवय लागलेली असते कदाचित भरपूर. तर या गोष्टींचा जो विचार आहे तर जे आपल्या लेवलला किंवा ऍज अ लीडर म्हणून जो विचार करता येतो तर त्यांचं हेल्थ चेकअप रेग्युलरली करणं आणि त्यांनी स्वतः आपले जे काही ट्रॅफिक कर्मचारी सर्वांनी अवेअरनेस असणं. आता डॉक्टरांनी सांगितलं मास्कचा जो आहे, मास्क घालण्याचं 3-4 वर्षापूर्वी त्यांनी सुचवलं होतं. तर एक खरंच चांगली सूचना आहे, कारण सर्वात जे महत्वाचे अवयव आहेत आपले जे बॉडी पार्ट्स मध्ये म्हणजे डोळे, नाक किंवा कान आणि घसा, तोंड, हा जो व्हायटल पार्ट जो आहे हाच सर्वात जास्त वायू प्रदूषणामुळे किंवा जे एअर पोल्युशनमुळे इफेक्ट होतो. म्हणजे डोळ्यांचं जर म्हटलं आपण तर डोळ्यावरती जी काही छोटी छोटी धूळ वगैरे भरपूर जी बसलेली असते किंवा रोडवरती, त्याच्यामुळं स्लो आणि पॉइझनिंग इफेक्ट होऊ शकतो भरपूर त्या ह्याच्यात. मास्क जर म्हटलं तर मास्कच्या बाबतीत आपण ट्रॅफिकचे कर्मचारी असे काही आमचे आहेत की जे संध्याकाळी घरी गेल्यानंतर नाकात जर थोडस जर साफ करायचं म्हटलं तर काळं काळं पूर्ण आलेलं असतं. म्हणजे तर ह्या सर्व गोष्टींसाठी स्वतःची काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे. हेल्थ कॅम्प एक आपण घेऊ शकतो पिरियॉडिकली, आणि जे काही आपण आता सजेशन्स केलेले आहेत, डॉक्टरांनी सजेशन केलेले आहेत किंवा जे फाइंडिंग केलेलं आहे, तर त्यावरती ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना करून एक कसं व्यवस्थितपणे सगळे आमचे कर्मचारी फिट आणि फाईनपणे व्यवस्थित ड्युटी करू शकतील, याबाबत जागरूक राहणं हे आमचं सर्व म्हणजे आद्य कर्तव्य असेल किंवा पोलिसांचं काळजी, सर्वांची काळजी घेण्याचं एक हे असेल, स्टेप असेल. बरोबर सर. तुम्ही आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या एक प्रिकॉशनरी किंवा स्वतःला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून सांगितल्या. पण आता पोलिसांनी पण जे आपण सर्वेतून पण जे निघून आलं की त्यांनाही वाटलं की वाहनांचं उत्सर्जन हे प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहे. तर स्त्रोतावरती काम करण्याचं किंवा त्याबद्दल काही पाऊल घेण्याचं किंवा काही स्टँड घेण्याचा विचार तुमच्या डोक्यात येतो का, की शहरं ही प्रायव्हेट व्हेकल्स होते म्हणजे गाड्या ज्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्या कशा कमी करता येतील ह्याबद्दल तुम्हाला काही असं स्टँड घ्यावासा वाटतो का, किंवा काही तुमचे विचार आहेत का की शहरं बदलली तर प्रदूषण कमी होईल, पण पोलीस याबद्दल काही म्हणजे काही वोकल होऊ इच्छितात का या बाबतीत? कसं आहे, ठीक आहे, आता ऍक्च्युली आपण जर बघितलं तर वाहनांची संख्या खूप वाढत आहे. आता पुण्याचं जर उदाहरण घेतलं, आपल्या पुण्याची लोकसंख्या जर म्हटलं तर एक जवळपास 32 ते 35 लाखच्या आसपास वगैरे शहराची लोकसंख्या आहे, परंतु वाहनाची जर संख्या आपण काउंट केली तर जवळपास ते 38 ते 40 लाख आहेत, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि प्रायव्हेट व्हेकल सगळे विचार केला तर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक घरामध्ये जवळपास एक पेक्षा जास्त वाहन आहे, म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त वाहनं आहेत पूर्ण. आणि यामुळं होतंय काय की प्रत्येक वाहन, एक पर्सन जरी रोडवरती आला म्हणजे पर्टिक्युलरली, तरी पण ते वाहन यूज मध्ये येत आहे. याच्यामध्ये इकॉनॉमिक लॉस तर भरपूर होतोयच, म्हणजे एका माणसाला जेवढं ट्रान्सपोर्टला जे काही एनर्जी लागते
फ्युएल लागतंय, डिझेल किंवा पेट्रोल जे लागतंय, टाइम आहे तेवढाच, जे काय त्या कारमध्ये 4 लोक असतील किंवा बसमध्ये जर 40, 45, 50 लोक असतील तर तेवढाच वेळ किंवा तेवढाच ट्रॅव्हलिंग वेळ जातो, पण डिझेल तेवढंच जातं. यामुळं पण प्रॉब्लेम असा आहे की आता सध्या एक वाहन घेणं म्हणजे एक अफोर्डेबल जवळपास झालेलं आहे मिडल क्लास किंवा आहे ना, प्रत्येक जण त्या मेंटॅलिटी मध्ये आहे की आपलं स्वतःचं एक वाहन असावं. मग ते 2 व्हीलर काय असे ना, 4 व्हीलर असे ना त्याच्यात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे. परंतु आपण जर बाहेरच्या देशांमध्ये, फॉरेन कंट्रीज मध्ये आपण जर पाहिलं तर फॉरेन कंट्रीज मध्ये मॅक्झिमम पब्लिक ट्रान्सपोर्टला खूप महत्व दिलेलं गेलेलं आहे. म्हणजे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ही वाहनांची संख्या रोडवरती जी आहे ती कमी होईल पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून, आणि त्यामुळं वाहनांची संख्या ऑटोमॅटिक जर कमी झाली तर ते पोल्युशन पण कमी होईल, एअर पोल्युशन जे आहे कमी होईल. भरपूर जपान सारख्या देशांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा हे खूप अति व्यवस्थितपणे सुरळीत व्यवस्था चाललेली आहे आणि तिथे वाहन संख्या पण एकदम लिमिटेड आहे. आपल्या ठिकाणी वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे पोल्युशन तर वाढतच आहे, परंतु त्याच्यामुळं बाकीचा पण भरपूर इकॉनॉमिक लॉस होतोय. त्यामुळे मी एक असं सजेशन एक प्रमोट करावं असं वाटतं, म्हणजे सर्व लोकांना आव्हान करावं असं वाटतं की जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा, म्हणजे जेणेकरून स्वतःचे वाहन म्हणजे वाहनांची संख्या थोडी ऑन रोड कमी होईल. पार्किंगचा प्रॉब्लेम किंवा ट्रॅफिक कंजेशन हे जे इतर प्रॉब्लेम जे जास्त वाहन संख्येमुळे होत आहेत ते सगळे मिटून जातील. त्याचबरोबर काही वेळेस आपण शॉर्ट डिस्टन्स साठी थोडस जरी शॉर्ट डिस्टन्स असेल, एक साधारणतः 500 मीटर किंवा 1 किलोमीटर वगैरे जरी जायचं असेल तर तेव्हा पण आपण त्या ठिकाणी वाहनाचा वापर करतो. मग ते 2 व्हीलर असेल, छोटस लगेच जाऊन यायचं असेल, आणि त्यामुळं त्या वाहनाचा, तर अशा वेळेस जे शॉर्ट डिस्टन्स असेल तर तेव्हा एक आपण जर सायकलचा वापर केला किंवा बाय वॉक गेलो, म्हणजे तर वॉकिंगने गेलो तर ते हेल्थसाठी पण चांगलं असेल, किंवा सायकलने गेलो ते पण हेल्थसाठी चांगलं असेल. म्हणजे तर या गोष्टींचा जर आपण जरा वापर केला आणि जेणेकरून वाहनांची संख्या कमी केली. आता इलेक्ट्रिक बाईक येणार आहेत, म्हणजे आता पुढचं जे मॉडर्नायझेशनच्या ह्याच्यामध्ये नेक्स्ट याच्यामध्ये जे की पोल्युशन कमी होऊ शकतं एन्व्हायरमेंटल बेस वरती जर आपण इन्व्हेन्शन केलं आणि ते जे काही व्हेइकल्स आहेत ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जर इन्व्हेंट केले तर नक्कीच थोडंसं पोल्युशनचा हे जे प्रमाण आहे ते कमी होईल, आणि जे प्रॉब्लेम्स पोल्युशन मुळे होतील तर ते आपण कमी करण्यात यशस्वी होऊ. बरोबर सर, बरोबर. आणि वाहनांवरती एवढं बोलण्याबद्दल कारण हेच आहे की प्रदूषण आजकाल एक नवीन कॉन्सेप्ट आहे, नवीन नाही, ही जुनी कॉन्सेप्ट आहे. पण हवा प्रदूषण कमी करायचं असेल तर नुसतं आपण पुणे हे काय एक डबा नाहीये, त्यातली हवा त्यातच राहते असं नाहीये, तर आजूबाजूलाची हवा, आजूबाजूलाच्या शहरात काय होतंय त्याचाही परिणाम आपल्यावर होतो. आणि वाहनांचं जे उत्सर्जन आहे हा एक स्रोत आहे जो शहर आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती कंट्रोल करू शकतं. आपल्याला कोणावरतीच अवलंबून राहायची गरज नाही. त्यामुळेच असं खूप वाटतं की वाहनांचं उत्सर्जन म्हणा, घनकचरा व्यवस्थापन म्हणा, हे जे स्रोत आहेत प्रदूषणाचे ते शहराच्या अगदी हातात आहेत आणि शहरांनी त्याबद्दल काहीतरी करावं. अगदी इमिजिएटलीही करू शकतात. त्यासाठी आपल्याला एअरशेड मॅनेजमेंट करायची गरज नाही, बाकीच्या शहरांबरोबर कोलॅबोरेटही करायची गरज नाही. तर ह्या गोष्टी अजून पटकन होऊन प्रदूषण कमी व्हाव्यात असं आम्हाला कुठेतरी वाटतं. एक शेवटचा प्रश्न सर, की आज जसा आपण हा कार्यक्रम घेतला तसं असं वाटतं का की ट्रॅफिक पोलिसांमध्ये हवा प्रदूषण आणि त्याचे जे परिणाम आहेत ह्याची जागरूकता अजून असावी असं तुम्हाला वाटतं का? ह्यानी फायदा होईल ट्रॅफिक पोलिसांना असं वाटतं का? नक्कीच. त्यामध्ये खरं सर्वात महत्वाचं म्हणजे मी सुरुवातीला पण सांगितलं, अवेअरनेस हा सर्व महत्वाचा आहे. म्हणजे अवेअरनेस खूपच महत्वाचा आहे. त्यामुळं आम्ही सर्वप्रथम जे ट्रॅफिकचे अधिकारी कर्मचारी जे आहेत तर याबाबत अवेअरनेस असणं, म्हणजे स्वतः त्याबाबतचं नॉलेज असणं आणि त्या परिणाम काय होऊ शकतात ह्याच्यात अवेअरनेस असणं हे फार महत्वाचं आहे. आणि आज आपण जो प्रोग्राम घेतलेला आहे तर मला ऍक्च्युली खरंच आपल्याला थँक्स म्हणजे धन्यवाद द्यावंसं वाटतं की आपण इनिशिएट घेऊन हे जे काही हवेबाबतचे जे काही रोडवरती आमचे कर्मचारी आहेत त्यांच्याबाबत जो रिसर्च केला किंवा सर्वे केला आणि त्यावरून काय काय परिणाम होऊ शकतात, त्याचबरोबर डॉक्टरांनी काय काय सूचना दिल्या की त्या ओव्हरकम कशा करता येतील, म्हणजे जे काही दुष्परिणाम आहेत हवेचे, म्हणजे आता कसं आहे ट्रॅफिक मधल्यावरती ड्युटी तर करावीच लागणार, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही एक्सक्यूज नाहीये
की आपण हवेचे दुष्परिणाम होत आहेत म्हणून त्याच्या पासून त्या रोड ड्युटीवरती जायचंच नाही. त्यामुळे ते ड्युटी तर करावीच लागणार, परंतु कसं गोल्डन मीन करून म्हणजे आपण स्वतः अवेअर राहून किंवा जे काही डॉक्टरांनी सूचना दिलेल्या आहेत, आपले जे सर्वे आहे, आपण सर्वेचे जे काही फाइंडिंग आहेत, त्या सर्वांचं एक गोल्डन मीन करून आपण सर्व जे काही ट्रॅफिक कर्मचारी आहेत ते सगळ्या सूचनांचं पालन करून नक्कीच याच्यामध्ये असे प्रोग्राम्स जेव्हा आपण घेतो अवेअरनेसचे, की यामधून जागरूकता होते आणि एक छोटीशी जरी गोष्ट म्हटलं आपण, कधी एखादी छोटीशी गोष्ट ती खूप मोठा परिणाम करून जाऊ शकते. म्हणजे जो म्हणतो आपण एकदम इनिशियल स्टेजला एखाद्या त्याचं निदान झालं कुठल्या डिसीजचं, तर ते इमिडिएटली त्या ठिकाणी आपण करू शकतो. पण ते जर मोठं झालं तर मग ते खूप अवघड होऊन जातं. त्याच पद्धतीनं जर आपण असं स्वतः हे असे प्रोग्राम म्हणून कंटिन्युअसली थोडंसं आपण काय होतं कॅज्युअल होऊन जातो म्हणजे, तर हे असे वेळोवेळी जर कॉन्स्टंटली थोडं गॅपनी आपण अवेअरनेसचे प्रोग्राम घेतले, आमच्या कर्मचाऱ्यांना जर अवेअरनेस असा आपण मधून मधून सूचना दिल्या किंवा म्यूट झालं का सरांचा आवाज? हा, म्हणजे ते डिस्कनेक्टेड झाले बहुतेक. हा, परत झालेत सर कनेक्ट. सर बोलले का? हॅलो, हा हा. सर, हा आवाज येतोय का? हो हो हा आता येतोय सर, येतोय. कॉल आला त्यामुळे डिस्कनेक्ट झाला. म्हणजे तर हे जे अवेअरनेस प्रोग्राममुळे आपण कॉन्स्टिट्युटली म्हणजे एक थोडं अलर्ट राहू, कुठलीही मोठी घटना किंवा एक छोटस इन्फेक्शन जे आहे तर याच्यातून कुठलाही मोठा आजार किंवा मोठं काही त्याचा दुष्परिणाम होणार नाही याबाबत जर आपण अवेअर राहिलो कंटिन्युअसली, म्हणजे रेग्युलर प्रोग्राम घेतले आणि रेग्युलर अवेअर करत राहिलो आमचे किंवा सर्व अधिकारी आणि सर्व आपण स्वतः, तर निश्चितच ह्याचा फायदा अशा प्रोग्रामचा होत आहे आणि होईल म्हणजे ज्या पद्धतीनं. आणि मला खरंच आपल्याला सर्व टीमला धन्यवाद द्यावा असं वाटतं की आपण एक वेळात वेळ काढून फाइंडिंग जे आहेत ते आमच्या लोकांपर्यंत पोहोचवले. याचा नक्कीच आमचे जे काही कर्मचारी सर्व अलर्ट होतील किंवा अवेअर होतील आणि याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच होईल. थँक्यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आता मी रणजित सरांना विनंती करीन, रणजित गाडगीळ सर हे जे आमचे प्रोग्राम डायरेक्टर आहेत, की त्यांनी कार्यक्रमाची सांगता करावी. थँक्यू. थँक्यू श्वेता. सर्वप्रथम ट्रॅफिक पोलीस यांचे मनापासून आभार की त्यांनी एकतर आम्ही जेव्हा सर्वे करू असं म्हटलं होतं तेव्हा खूप पॉझिटिव्हली त्यांनी आम्हाला परवानगी दिली, आमची मदत केली आणि त्यावेळेस जे घटना पण घडली होती डेक्कन बस स्टँड वरती तेव्हा सुद्धा त्यांनी खूप मदत केली आणि त्यामुळे त्यांचे सर्वप्रथम आभार. आणि आजच्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित झाले आणि श्रीरामे साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आमच्या या आमंत्रणाला स्वीकारलं आणि अख्ख्या डिपार्टमेंटला एकत्र करून त्यांची उपस्थिती आज खूप चांगली दिसती आहे. तर त्यामुळे त्यांचे मला आभार मानायचे आहेत. आणि एक 2-3 मुद्दे फक्त मांडेन आणि आज अगदी आपण वेळेत आपला कार्यक्रम संपवूया. एक तर हा अदृश्य मारेकरी आहे हवा प्रदूषण, हे आज आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे 1.5 लाख लोक देशामध्ये दरवर्षी मरण पावतात, परंतु हवा प्रदूषणामुळे त्याच्यापेक्षा 10 पट म्हणजे 15 ते 16 लाख लोकांवरती त्याचा परिणाम होतो, त्याचं मृत्यूचं कारण असतं. त्यातलं 10 लाख लोक हे बाहेरचं पोल्युशन, आउटडोअर पोल्युशनमुळे त्यांच्यावरती इम्पॅक्ट होतो आणि 6-1 लाख लोक त्यांचं इनडोअर पोल्युशन, कारण चुली अजून आपल्याकडे रुरल एरिया वगैरे मध्ये असतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि श्रीरामे साहेब म्हटले तसं एकदा आपल्याला अवेअरनेस त्याचा झाला, आपल्याला त्याची जाण झाली, आपल्याला कळलं की याचा आपल्या आरोग्यावरती किती मोठा परिणाम होतो, तर आपण जागरूक झालो तर आपण थोडेसे जास्ती मोटिवेटेड मग ह्या सोल्युशन कडे येऊ शकतो. आणि आज तशाप्रमाणे काही प्रश्न पण आले की आपण काय करू शकतो, काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत त्यांच्यावरती आपण कसं ओव्हरकम करू शकतो. ट्रॅफिक पोलिसांचा डबल रोल आहे एअर पोल्युशन मध्ये. एक तर ते स्वतः खूप एक्सपोज होत असतात, त्यांच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होत असतो, पण त्याचबरोबरीने आम्हाला असं वाटतं की ट्रॅफिक पोलिसांचा वाहनं कमी करण्यामध्ये धोरणात्मक पातळीवरती सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा असू शकतो.
यावर परिसरनी ऑलरेडी श्रीरामे साहेबांशी 1-2दा चर्चा केलेली आहे आणि खूप त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आम्हाला आलेला आहे. अनफॉर्च्युनेटली कोविडच्या पॅन्डेमिकमुळे सगळ्यांचंच लक्ष थोडंसं त्याच्याकडे बरोबरच आहे झालेलं आहे. परंतु परत एकदा समजा वी आर होल होपिंग की एकदा वेव्ह गेली की आपण परत एकदा ह्या प्रश्नांकडे वळू शकतो. कारण जेव्हा आता ट्रॅफिक कमी आहे तेव्हा तो परत येण्याच्या अगोदर आपल्याला जर काही पावलं उचलता आली तर ते आपल्यासाठी महत्वाची ठरतील. डॉक्टर साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की मास्क घातला पाहिजे. अगदी खरं सांगायचं तर मला सुद्धा एका डॉक्टरांनी, कारण मी सायकल खूप चालवतो पुण्यामध्ये, तर मला सुद्धा डॉक्टर म्हटलं ते मास्क लाव, आणि त्यावेळेस कसं काय मास्क लावायचं त्याचा जरा संकोच वाटतो, नको वाटतं. पण आम्हाला आता असं वाटतं या कोविडचं एक पॉझिटिव्ह खूप आपल्याला त्याचा हे झालेला इम्पॅक्ट झालेला आहे, पण तो एक त्याच्यामधनं आपल्याला जर काही पॉझिटिव्ह निघालेला आहे तर आता मास्क घालण्याला कमीत कमी आपल्याला संकोच वाटायला नको. आता आपण कदाचित या प्रदूषणाच्या मुळे आपल्याला मास्क घालावा लागेल आणि तो घातला तर मला असं वाटतं आपल्या आरोग्यावरती नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल. परंतु त्याचबरोबरीनं अजून एक 2-3 मुद्दे पटकन एवढे मांडायचे होते की ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी पोलीस जे चौकात उभे असतात आणि त्यांना उभं राहावं लागतं, याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं एक फंडामेंटल फेरविचार करायला हरकत नाही. अनेक ट्रॅफिक ग्रुप्स आहेत ज्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचं ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी पोलिसांना उभं करणं, त्याच्यात म्हणूनच आपण ट्रॅफिक सिग्नल लावलेले आहेत ते लोकांनी पाळावेत अशी आपली अपेक्षा आहे. फक्त पोलीस उभा असला की फक्त नियम पाळायचे आणि पोलीस नसले की पाळायचे नाहीत. ही जी एक लोकांची मनस्थिती झालेली आहे ती बदलता येईल का, कशी बदलता येईल याच्यावरती सुद्धा विचार करायला हरकत नाही. कारण माणसं कमी पडतात, रिसोर्सेस कमी पडतात आणि त्यामुळे आणि आता हा आरोग्याचा पण एक विषय आपल्याला कळलेला आहे, तर त्याच्यावरती आपल्याला नक्की चर्चा करता येईल. त्याचबरोबर वाहनं कमी करण्यासाठी श्रीरामे साहेबांनी खूप उत्तमपणे मांडलं की एक तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट म्हणजे चालणं आणि सायकलिंगचा वापर करावा. त्यातून पुणे पोलिसनी सायकल वापरून सायकल पोलीस आपल्याला दिसलेले आहेत. हे खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच एक हे देणारी ती एक बातमी आहे ज्याचा आम्ही पण तो सगळीकडे पसरवला की अशा पद्धतीने पोलिसांनी करायला पाहिजे. कारण कोणाला तरी सांगणं आणि आपण ते स्वतः करून त्याचं उदाहरण लोकांना देणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी पोलिसांचं त्यांना कॉंग्रॅच्युलेट करू इच्छितो की त्यांनी खूप महत्वाचं पाऊल घेतलं स्वतःच्या फिटनेससाठी सुद्धा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर काही मदत लागणार असेल तर आपण संयुक्तपणे प्रयत्न करू शकतो. त्यांनी अजून एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला जो आम्ही अजिबातच आज मांडला नव्हता, तो म्हणजे नॉईज पोल्युशनचा. हा जितका अदृश्य एक परिणाम हवेमुळे होतो तेवढाच आवाजामुळे पण होतो हे आपण कधी कधी विसरतो आणि त्यामुळे त्यांनी त्याचा आज उल्लेख केला, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि त्यांनी आमच्यावरती एक थोडीशी जबाबदारी सोपवलेली आहे, ती पण आम्ही स्वीकारतो की असा एकदा कार्यक्रम करून सोडू नका, वारंवार हे करत राहणं गरजेचं आहे. तो तुम्ही मांडलेला मुद्दा आम्ही अगदी नीट लक्षात ठेवलेला आहे आणि आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की अशा पद्धतीचं अवेअरनेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ब्रोशर असतील, पॅम्फलेट असतील, फिल्म्स असतील, अजून काही पद्धतीने असेल तर ते आम्ही करत राहू तुमच्या बरोबर. म्हणजे मग वन टाइम हा एफर्ट नको, आपण हे कंटिन्युअस पद्धतीने करत राहू. आणि शेवटी आपल्याला जर लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा असं जर हवं असेल तर एक तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम व्हायला पाहिजे आणि त्यासाठी स्टेक होल्डर अनेक असतात, पण त्यात पोलीस हे सुद्धा एक महत्वाचे स्टेक होल्डर आहेत. आणि त्याचबरोबरीनं वाहनं कमी करण्यासाठी किंवा त्याचा वापर कमी करण्यासाठी पार्किंगचे फीज वाढवणे हा एक महत्वाचा उपक्रम कुठल्याही शहरामध्ये असतो, त्याचा उल्लेख सुद्धा आम्ही डीसीपी साहेबांना याच्या अगोदर केलेला आहे. पण हा एक आता पर्सनल अजेंडा आयटम घेऊन की नाही वाहनं कमी झालीची आमच्या स्टाफवरती ह्याचा परिणाम होतो असं म्हणून मला असं वाटतं की पार्किंग चार्जेस वाढवण्याच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत आणि जेणेकरून त्यांनी आता पार्किंगचे फीज वाढवलेले आहेत. किंवा लक्ष्मी रोड हा पूर्ण पादचारी मार्ग म्हणजे पेडेस्ट्रनाइज करणे हा खूप अनेक दशकांपासून चर्चित विषय आहे, ते आपल्याला करता येईल का आणि अशा काही ठिकाणी एक्सपेरिमेंट करून आपल्याला वाहनांची संख्या कमी करता येईल का. आणि त्याचप्रमाणे बीआरटी आणि नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट म्हणजे सायकलिंग आणि बसेस आणि पेडेस्ट्रियन यांना सुद्धा आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे शहरामध्ये त्यांच्या सुरक्षतेसाठी. त्यांना रस्ता ओलांडता येतो का, आणि नुसतं कंजेशन कमी करणे हा पोलिसांचा एकमेव उद्देश असतो असं नाहीये, पण तो नसावा. परंतु जितकं आपण वाहनांची सोय करून देतो तेवढी त्यांची संख्या वाढते आणि
आणि मग शेवटी त्याचा परिणाम आपल्या सर्वांना भोगावा लागतो, पण त्यातून पोलीस कर्मचाऱ्यांना जास्ती भोगावा लागतो. तर मला असं वाटतं की मी इथेच माझे 4 शब्द संपवतो आणि परत एकदा परिसरच्या वतीनं सर्व उपस्थित अधिकारी यांचे आभार मानतो आणि आपण ह्यापुढे अशाच पद्धतीनं ह्याची चर्चा करत राहू आणि अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि काही ठोस पावलं घेण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्याबद्दल आम्ही तुमच्याशी संवाद साधू, भेटू. आम्हाला तुम्ही बोलवू शकता, आमच्या टीमच्या लोकांना बोलवू शकता आणि आम्ही नक्की उपस्थित